स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। डोंगरवाडी शाळेतील शिक्षक बदली प्रकरणावर ग्रामस्थांचा आक्रोश। पात्र शिक्षक मिळाल्याशिवाय बदली झालेल्या शिक्षकास न सोडण्याचा निर्धार। डोंगरवाडी हे दुर्गम भागात वसलेलं गाव असल्याने येथे शिक्षकांची नियुक्ती कायमच आव्हानात्मक ठरते। अशाच परिस्थितीत बदलीस पात्र असलेले शिक्षक आनंद जाधव यांनी स्वतःच्या इच्छेनुसार मल्लेवाडी येथील शाळेत बदली मिळवून घेतली। यानंतर काही दिवसानंतर त्यांच्या बदलीची माहिती सरपंच व गावातील नागरिकांना व शाळा व्यवस्थापन समितीला उशिरा मिळाली। जाधव सर डोंगरवाडी शाळेतून निघून गेल्यास शाळेत केवळ 2 शिक्षक उरणार असून 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग संचलित करण्याचे मोठे संकट निर्माण होणार होतं। त्यामुळे ग्रामस्थांनी एकमुखाने जाधव सरांना येथेच थांबवून घेण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी मुख्याध्यापक बदली झाल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक नेमला गेलेला नाही। सध्या या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक काम पाहत आहेत। यावेळी गावचे सरपंच दीपक शिंदे यांनी सांगितलं की दुर्गम डोंगरवाडी शिक्षक येण्यास अनुकूल नसतात आणि सध्या आणखीन काही शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात फक्त 3 शिक्षक कार्यरत आहेत। यातील 1 जण बदली होऊन गेल्यास 1ली ते 8वी तासिका 2 शिक्षकांवर चालवणं अशक्य होणार आहे। प्रशासनाने डोंगरवाडी शाळेसाठी पात्र पदवीधर शिक्षक उपलब्ध करून दिल्यास संबंधित शिक्षकांना मल्लेवाडीत रुजू होण्यास आम्ही अडथळा आणणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पालकांनीही आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान गांभीर्याने मांडले। तब्बल 7 वर्ष सेवा देणारे जाधव सर निघून गेल्यानंतर नवीन शिक्षक न आल्यास शैक्षणिक नुकसान होणार असून दर्जा, सेवानिवृत्त किंवा तात्पुरते शिक्षक देऊन प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी सांगितले। योग्य शिक्षक नियुक्त न झाल्यास शाळा बंद करून सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद मुख्यालयात नेण्याचा इशाराही पालकांनी दिला। सध्या शाळेत 1 प्रभारी मुख्याध्यापक व 3 शिक्षक कार्यरत असून बदली झालेले जाधव सर निघून गेल्यास 2 शिक्षकांवर मोठा ताण पडणार आहे। त्यामुळे ग्रामस्थ व समितीने शिक्षक न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे। या बैठकीला सरपंच दीपक शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासो पवार, उपाध्यक्ष तुषार कदम, बापूसो कदम, भानुदास साळुंके यांच्यासह गावकरी उपस्थित होते। आज डोंगरवाडी गावाच्या शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांसंदर्भात आम्ही सर्वजण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, डेप्युटी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी आज आमच्या शाळा ही डोंगरवाडी दुर्गम भागातील शाळा आहे। ही शाळा एक काळी आमची शिक्षेची शाळा म्हणून ओळखली जायची। त्या शाळे आज नावारूपाला आलेली शाळा आहे। ह्या शाळेला एकूण आमचे 1 ते 8 पर्यंत 8वी पर्यंतचे वर्ग आहेत। याच्यासाठी शिक्षक संख्या ही 5 होती। त्यामध्ये 1 शिक्षक आमचे मुख्याध्यापक यांची बदली झाली। त्या ठिकाणी आम्हाला अजूनही शिक्षक मिळालेले नाही मुख्याध्यापक। त्याच्यानंतर उरलेले 4 शिक्षक आहेत। त्यामध्ये एका शिक्षकाची बदली झाली। तो शिक्षक गेल्यानंतर आम्हाला दुसरा शिक्षक आम्हाला इथं हजर झाला, त्यांना आम्ही सोडला। तर राहिलेला जाधव सरांची आज बदली झाल्या। जाधव सरांची बदली होत असताना आम्हाला या ठिकाणी दुसरा शिक्षक नाही मिळाला, त्यामुळे आम्ही त्यांना इथून सोडलेलं नाही। हे काही लोकांना वाटते की जाधव सर स्वतःहून जात नाहीत, पण तशी परिस्थिती नाही। जाधव सरांनी ज्यावेळी ती पोर्टलला मोकळी शाळा दिसली ती भरलेली होती। त्या शाळा भरल्यानंतर इथं शिक्षक येणार नाही हे त्यांनाही माहित नव्हतं, आम्हालाही माहित नव्हतं। पण ज्यावेळेस कळलं की जाधव सर जाते तर आमची शाळा इथं राहते। आमच्या गावची लोकसंख्या त्या पद्धतीनं एक 1400-1500च्या आसपास आहे। मुलांची संख्या 125 पर्यंत आहे। पण आज 8वीचा वर्ग काढत असताना जिल्ह्यातील पहिली 8वीचा वर्ग काढणारी शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा आहे। एकेकाळी आमच्या शाळेचे गुणवत्ता विकास आणि आदर्श शाळा या दोन्हीमध्ये नंबर घेतलेली शाळा आहे। आज जर आम्हाला शिक्षक नाही दिला तर या जाधव सरांच्या ठिकाणी
पात्र पदवीधर शिक्षक मिळावा आणि तो शिक्षक नाही दिला तर ते शिक्षक गेले तर राहतात उरतात 3 शिक्षक. 3 शिक्षकामधले एक मुख्याध्यापक गेले, 2 शिक्षकावरती 1 ते 8 चे वर्ग चालवायचे आहेत आणि हे वर्ग चालवत असताना आमची तारांबळ उठणार आहे आणि आम्हाला नाईलाज असतो आमच्या शाळा बंद करणे, त्याला कुलप ठोकणे हे इलाज करावे लागतील. त्याच्यासाठी प्रशासनानं आम्हाला आहे तो त्या ठिकाणी एकतर पात्र पदवीधर कायमस्वरूपी शिक्षक द्यावा, अन्यथा त्यांना आहे त्या पद्धतीनं तोपर्यंत स्थगिती देऊन इथं थांबवावं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. डोंगरवाडी शाळा ही अतिशय दुर्गम भागातील शाळा असून या ठिकाणी काही वर्षापूर्वी इथं शिक्षेची शाळा म्हणून या शाळेला संबोधलं जायचे. इथं ज्यावेळेस एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यायची झाली तर डोंगरवाडी शाळेत पाठवायचे. अशा परिस्थितीत त्यावेळेस जाधव सर आणि आमची टीम ह्या इथं शाळेसाठी येऊन त्यांनी शाळा नावारूपाला आणली आणि त्या शाळेत जर आज शिक्षक जर इथून गेले, आमचे बाहेर कुठं तर गेले किंवा यांची बदली झाली तर त्या बदलीच्या ठिकाणी दुसरा शिक्षक दिला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही शाळा मागून एवढी चांगली शाळा चांगल्या पद्धतीने शाळा केली. जर ही शाळा त्या परिस्थितीत जर टिकली नसती तर आज हे वैभव बघायला मिळालं नसतं आम्हाला. तर या वैभवासाठी त्यांना जर इथून बदली करायची झाली तर दुसरा शिक्षक देऊन त्या पद्धतीनं प्रशासनानं वरच्या त्यांच्या लेवलला विषय हाताळून आम्हाला त्या शिक्षकाच्या ठिकाणी दुसरा शिक्षक देणं किंवा त्यांना इथं थांबवून स्थगिती देऊन आमच्या शाळेची होणारी शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. माझे नाव आबासाहेब पुष्पवार, मी जिल्हा परिषद शाळा डोंगरे शाळा समिती व्यवस्थेचा अध्यक्ष आहे. जेव्हा जाधव सरांची बदली इथून झाली तेव्हा ते जाण्यास तयार होते, परंतु आम्ही त्यासनी इथून गेल्यामुळे शिक्षक पार इथं आले नाहीत, त्यामुळे आम्ही त्यासनी इथे थांबवलं आहे. त्यांच्या कुठल्याही बदनामीचा इथे काही प्रश्न नाही, तिने जाण्यास तयार आहेत, पण आम्हाला इथं शिक्षक अजून आलेले नाही त्यांच्या जागी, त्यामुळे आम्ही त्यासनी कार्य इथून केलेलं नाही. त्यांच्या आम्ही मुख्याध्यापकावरही दबाव टाकून सांगितलं आहे की इथून जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत इथं शिक्षक हलवायचा नाही. त्यांचा कुठलाही जाण्याचा त्यांचा कुठलाही हे नाही अडथळा नाही, पण आम्ही त्यासनी इथून शाळेतून कार्य अजून केलेलं नाही. नमस्कार, मी तुषार राजाराम कदम डोंगरवाडी इथला रहिवासी असून माझा एक मुलगा 3री मध्ये व दुसरी मुलगी 1ली मध्ये आहे. या गावामध्ये जाधव गुरुजी 7 वर्षे कार्यरत आहेत आणि जाधव गुरुजी शाळेत शिकवत असल्यामुळे आम्ही इथे विद्यार्थ्यांना शाळेत घातले आहे आणि त्यांचीच बदली झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे आणि ते नुकसान होत असल्यास आम्ही मुलांना शाळेतून काढून जिल्हा परिषदमध्ये घेऊन येणार, नाही तर टाइम पडल्यास शाळेला कुलप घालू शकतो. त्यामुळे ही बदली झाल्यामुळे आमच्या गावच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. मी गोरखनाथ हरिबा कदम, रहिवासी डोंगरवाडी. माझं घर शाळे शेजारी आहे. 10 फूटचं अंतर 5 फुटावर माझं घर आहे. तर आजपर्यंत 15 वर्षात शाळा 1 नंबरला आलेल्या. आमचे 7 वर्ष झाली जाधव सर आमच्या शाळा शिकवत आहेत. पोरांचं भरपूर चांगलं म्हणजे चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो जर जाधव सरांनी जर तुम्ही घालवत असला तर आम्ही शाळेला कुलप घालणार आणि सगळी पोरं घेऊन जिल्हा परिषदेतून आम्ही तिथं पोरं सोडून देणार. तुमच्या बेतानं तुम्ही काय ठरवायचे ठरवा. वरल्या अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेला भरपूर विचार करावा. एवढी मोठी इमारत आणल्या, त्या इमारत या तालुक्यात कोणाची शाळा झाली एवढी शाळा आमच्या गावाला तयार झालेली आहे आणि तुम्ही आमचं जर सर चांगलं नेत असले तर आमच्या शाळेला नुकसान होतं. आम्ही आमच्या पर्यायानं आम्ही कुलप घालून आमचे जिल्हा परिषदेला पोरं आणून सोडणार.